चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनसी केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातले लेक्चर त्यांना फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये आहे, ते पब्लिकली ठेवण्यात आलेले आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट तोपर्यंत सोडा जोपर्यंत आपल्याला पैकीची पैकी गुण मिळत नाहीत. सराव टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला निकाल तर पाहताच येणार आहे. त्याचबरोबर तो निकाल विद्यार्थी, पालक, शिक्षक, इतर नातेवाईक, महाराष्ट्रातील सर्वजण पाहण्यासाठी लिंक तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. त्याची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये, व्हॉट्सअप वरती आणि टेलिग्राम वरती उपलब्ध आहेत, त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून तुम्ही त्याच्या प्रिंट काढूनही अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. आम्हाला असं जाणवतंय बरेच जण युट्यूबचे व्हिडिओ शेअर केल्यानंतर पाहतात, परंतु युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, बेल आयकॉनला दाबत नाहीत. जर तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला दाबलं नाही तर तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळणार नाही. ते मिळवण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनला दाबणं आवश्यक आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्याचा फायदा सांगतो तुम्हाला. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज कधीही डिलीट होत नाहीत. तो चॅनल आहे. त्याचबरोबर आपला युट्यूब चॅनल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून 4थी आणि 5वीत शिकणारे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणारे विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेतील. पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000 पर्यंत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फी आकारणी करणारे अकॅडमी क्लासेस महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. परंतु आमच्या या शाळेच्या उपक्रमाअंतर्गत आम्ही हा सर्व अभ्यासक्रम युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला अगदी फ्री शिकवणार आहोत. तरी 4थी आणि 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाचं आपण लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा, भाषा विषयासाठी आपल्याला 20 प्रश्न असणार आहेत, 4 उतारे असणार आहेत आणि 4 उताराच्या 20 प्रश्नासाठी 25 गुण असणार आहेत. ते 25 गुण पैकीची पैकी मिळवण्यासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशाचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय आपला अभ्यास होणार नाही. परंतु आपल्याला त्याच्यामध्ये 50 ते 60 उतारे अभ्यासासाठी मिळतात. एवढेच उतारे अभ्यास करणं आपल्याला परीक्षेची पैकीची पैकी गुण घेण्यासाठी परिपूर्ण नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आम्ही आमच्या लाईव्ह तासिकेच्या माध्यमातून तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून देत आहोत, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून देत आहोत, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, त्या अशी आमच्या शाळेच्या वतीने विनंती. मी सोमनाथ सोनवणे आपलं आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये स्वागत करतो. जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 123 आज आपण घेऊन आलो आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणाऱ्या उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 123 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्न, त्याचे 25 गुण 100% मिळतात, याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. सूचना एवढीच आहे, तुम्हाला दिलेल्या टेस्ट युट्यूब व्हॉट्सअपच्या चॅनलवरती जर गेला, तुम्ही भाषा विषयाच्या चॅनलवरला फॉलो केलं तर तुम्हाला आतापर्यंत जेवढ्या लिंक तयार झाल्या आहेत तेवढ्या सर्व लिंक तिथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या लिंक तुम्ही सोडवा, निकाल सोडवा आणि निकाल सोडवल्यानंतर माझ्या नंबरला त्याची लिंक, निकालाची लिंक शेअर करा, जेणेकरून कोणते विद्यार्थी किती अभ्यास करतात याचा मला अंदाज घेता येईल आणि काही मार्गदर्शनही करता येईल. काही चुका होत असतील तुमच्याकडून तुमच्या उत्तर सोडवताना किंवा कोणत्या प्रकारचे तुमचे प्रश्न चुकते त्याच्यावर मला जास्तीत जास्त लाईव्ह तासिका घेता येतील. त्यासाठी सरावाच्या सोडवलेल्या लिंक मला वैयक्तिक ग्रुपवरती नाही, वैयक्तिक पाठवत चला. माझ्या दोन्ही नंबरपैकी कोणत्याही नंबरला पाठवा.
चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 123 तुमच्यासाठी स्क्रीनवर अगदी सोपा उतारा आपल्याला घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. उतारा क्रमांक 123 उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. अभिनंदन यशस्वी, अभिनंदन वैष्णवी, अभिनंदन सृष्टी. चला तुमचं वाचन झालं आहे, खूप छान. अभिनंदन कृष्णा, अभिनंदन कृष्णा सानप, अभिनंदन कृष्णा खाडे, अभिनंदन प्रदीप. चला खूप छान. अभिनंदन प्रशांत. चला मी उतारा वाचतो. आंधळ्या माणसांचं आयुष्य कसं असतं आणि त्यांना समाज कसा वागवतो आणि आंधळ्या माणसाला डोळे कसे येऊ शकतात याच्यावरती हा उतारा आहे. अंध व्यक्तीवरती हा उतारा आहे. त्याच्या जीवनावरती हा उतारा आहे. पहा, आपल्या घरामध्ये कोणी अंध असेल तर आपल्याला त्याला सांभाळून घ्यावं लागतं. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वाचन झालं आहे ते चॅट बॉक्स मध्ये टाकत आहेत. अक्षता सानप, अभिनंदन तुझं वाचून झालं. अनुष्का थोरवे, अभिनंदन तुझंही वाचून झालं, खूप छान. उतारा जर वाचला तर आपल्याला या उतार्यावरचा एकही प्रश्न चुकणार नाही. जरी आपण उतारा वाचला असला तरी उत्तर शोधतानाही ओळ क्रमांक शोधून उत्तर, योग्य उत्तर टाईप करायचंय. उत्तर सगळ्यात आधी टाईप करण्यापेक्षा आपलं बरोबर कसं जाईल याच्यावर लक्ष केंद्रित करीत जा विद्यार्थी मित्रांनो. पळणाऱ्याला ठेस लागते, चालणाऱ्याला ठेस लागत नाही. आपल्याला पळायचं नाही, चालायचं आहे. कासवाच्या गतीने चालत चालत आपल्याला पेपर पूर्ण करायचा आहे. आधी कुत्र्यावानी किंवा सश्यावानी पळत जाऊन पुढे आपल्याला धापा लागणार नाही किंवा आपले नंतरचे काही प्रश्न चुकतील असं काही करायचं नाही. काळजीपूर्वक उत्तर टाईप करायचं. उत्तर टाईप करताना वेळ लागला तरी चालेल, मी तुमच्यासाठी थांबतो. त्यामुळं गडबड करू नका. मी उतारा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. उतारा क्रमांक 123. जगात लक्षावधी लोक आंधळे आहेत. पूर्वी लोकांना वाटत असे की आंधळ्यांसाठी काही करता येणे शक्य नाही आणि त्यांचा काही उपयोगही नाही. इतकेच नव्हे तर लोक असेही समजत असत की आंधळे म्हणजे कुटुंबाला भार आहेत आणि भीक मागणे हे एकच काम ते करू शकतात. परंतु आज मात्र लोकांना कळाले आहे की पुष्कळदा अंधत्व टाळता येण्याजोगे आणि बरेच बरे होण्याजोगे असते. पौष्टिक आहार व योग्य वेळी डॉक्टरांकडून मिळणाऱ्या वैद्यकीय मदत अनेक बालकांना अंधत्वापासून वाचू शकते. आज आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. अशा रीतीने अनेक अंध व्यक्तींना दृष्टी देण्यास ते मदत करत आहेत. पहा, आंधळ्या लोकांना बा, आपण जर सारखं मोबाईलची स्क्रीन पाहिली, जवळून पाहिलं तर आपण सुद्धा आंधळे होण्यापासून आपल्याला कोणीच वाचू शकत नाही. आपल्याला असे मोठाले भिंगाचे चष्मे लागत आहेत आणि जर नाही चष्मा लावला की डोकं दुखत. म्हणजे जास्त वेळ मोबाईल पाहणं हे सुद्धा आंधळ होण्याचं एक लक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मोबाईलचे स्क्रीन जास्त व्हाईट होणार नाही किंवा त्या मोबाईल मधले प्रकाश जास्त आपल्या डोळ्यावर पडणार नाही. किमान 1 फूट आपल्या कंपास मध्ये, सॉरी, पट्टी असते ना, पट्टी 12 इंचाची किंवा 30 सेंटीमीटरची, इतक्या अंतरावरून मोबाईल, टॅब, कॉम्प्युटर आपण पाहिलं पाहिजे. अगदी डोळ्याच्या जवळ घेऊन फार डोळ्यात लाल प्रकाश पडेपर्यंत मोबाईल नाही पाहिला पाहिजे. नाही तर पप्पाने मोबाईल दिला, खेळा गेम, बघा व्हिडिओ, करा डोळे खराब. पप्पांचे डोळे नाही दुखणार, पप्पा आंधळे नाही होणार, मम्मी आंधळे नाही होणार, आपण होणार आहे.
काळजी घेत चला विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलाय आणि उत्तर अगदी सोपं आहे. चला वाचून झालंय. अक्षता सानप वाचून झालंय, अनुष्का थोरे वाचून झाले, वेदांत किशोर वाचून झाले. खूप अभिनंदन तुमचं. तुमच्यासाठी या उत्तरावरील पहिला प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न पहिला. पूर्वी लोकांना वाटत असे की अंधत्व म्हणजे आंधळेपणा, अंधत्व म्हणजे काय आंधळेपणा, पर्याय ए दूर करता येत होता. पूर्वीच्या लोकांना बरं का, आत्ताच्या लोकांना नाही. प्रश्न नीट बघा. पूर्वी लोकांना वाटत असे की अंधत्व दूर करता येत होते. एक, भार नव्हते, दूर करता येणे शक्य नव्हते, आणि पर्याय डी टाळता येण्याजोगे होते. पहा, पर्याय ए दूर करता येत होते, पर्याय बी एक भार नव्हते, पर्याय सी दूर करता येणे शक्य नव्हते, पर्याय डी टाळता येण्याजोगे होते. चला उत्तर कृष्णा खाडे चे उत्तर. वैष्णवी दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर म्हणजे बघा, अंधत्वासाठी काही करता येणे शक्य नाही आणि त्याचा काही उपयोग नाही. इतकेच नव्हे तर हे लोक काही असे समजतात की आंधळे म्हणजे कुटुंबाचा भार आहे, भीक मागणे हे एकच काम. ओळ क्रमांक पहिली आणि दुसरी. जगातील लक्षावधी लोक आंधळे आहेत. पूर्वी लोकांना वाटत असे की आंधळ्यासाठी काही करता येणे शक्य नाही. अभिनंदन वैष्णवी, पहिली आणि दुसरी ओळ तुझी बरोबर आहे. कृष्णा खाडे सी उत्तर, यशस्वी सी उत्तर, वैष्णवी सी उत्तर, प्रशांत सी उत्तर, अक्षता सानप सी उत्तर, ओम सोनवणे सी उत्तर, सृष्टी गंगा सी उत्तर, वेदांत किशोरे सी उत्तर, साक्षी खाडे सी उत्तर, अनुष्का थोरवे सी उत्तर, युवराज थोरवे सी उत्तर, प्रदीप सानप, कृष्णा सानप सी उत्तर, सृष्टी गंगा पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये म्हणते. अभिनंदन, अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर आलंय. खूप खूप अभिनंदन. पहा, पूर्वीच्या लोकांना जोपर्यंत वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगती झाली नाही, एका व्यक्तीचे डोळे दुसऱ्या व्यक्तीला बसवणं शक्य नव्हतं, आणि काही व्यक्ती जन्मजात आंधळे असायचे. काही समजा अपघाताने अपंग व्हायचे, आंधळे व्हायचे, परंतु काही लोक जन्मताच आंधळे असायचे. अशा व्यक्तींवर उपचार करणं शक्य नव्हतं. पण वैद्यकीय क्षेत्राने आपली प्रगती केली आणि एका व्यक्तीचे डोळे दुसऱ्या व्यक्तीला बसवणं सुद्धा आपल्या डॉक्टरांना शक्य झालं. आणि मग पहा, एखादा व्यक्ती आपले डोळे दान करतो, पण कधी त्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा काही कारणास्तव नैसर्गिक त्याचा मृत्यू झाला, तर तो त्याचे डोळे आपल्या दुसऱ्या व्यक्तींना उपयोगी पडावा त्यासाठी ते दान करता येतात. जिवंत असतानाच आपण आपले डोळे दान करायचा फॉर्म भरून द्यावा लागतो. नंतर आपण मेल्यानंतर त्या डॉक्टर लोक येतात, आपले डोळे काढून घेतात आणि ते काचेमध्ये ठेवतात. आणि ज्यावेळेस दुसरा कुणी आंधळा व्यक्ती येतो, त्याच्या डोळ्याची साईज, त्याचं रक्तगट मॅच करतात आणि ते डोळे त्याला बसवले जातात. म्हणजे आपलं जरी शरीर जाळलं गेलं तरी आपले डोळे दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये किंवा त्या डोळ्यांमध्ये बसून आपण सगळं जग बघू शकतो. म्हणजे आपण मेलं तरी आपले डोळे जिवंत राहू शकतात. म्हणजे आपण खरंच नेत्रदान केलं पाहिजे. पहा, प्रश्न पहिला. पूर्वीच्या लोकांना असं वाटत होतं की अंधत्व योग्य उत्तर आहे. पर्याय सी दूर करता येणे शक्य नव्हते, हे योग्य उत्तर आहे. सर्वांचंच योग्य उत्तर. सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवर. आपल्या मृत्यूनंतर आपल्याला नेत्रदान नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत, कारण पहा, आपल्या मृत्यूनंतर, आपल्या म्हणजे कोणाच्या, ज्या व्यक्तीला नेत्रदान करायचंय, हे का नाही, ज्याचे डोळे चांगले, ज्याला चष्मा लागलेला नाही, अशाच लोकांनी डोळे दान करा. नाही तर ज्याला मोठाले भिंगाचे चष्मे लागले त्यांचे डोळे घेऊन करायचं काय, आहे का नाही. प्रश्न दुसरा. आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत, कारण पर्याय त्यांचे डोळे कुचकामे असतात, पर्याय बी कुणी अंध व्यक्तींना त्यांच्या डोळ्याचा उपयोग बघण्यासाठी होऊ शकेल, पर्याय सी काही अंध व्यक्तींना आपले डोळे विकण्याची त्यांची इच्छा असते, आणि पर्याय डी अंध व्यक्तींनी त्यांचे डोळे मागितलेले असतात. हा योग्य उत्तर. उत्तरा क्रमांक 123. प्रश्न दुसरा. ओम सोनवणे सर्वात आधी उत्तर. बघू कोणाचं बरोबर येत आहे. ओम सोनवणे बी उत्तर. वैष्णवी
शेवटून दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये नेत्र बँका करण्यासाठी लोक पुढे येत आहे. अशा रीतीने अनेक अंध व्यक्तींना दृष्टी देण्यास मदत होते. अभिनंदन वैष्णवी. वैष्णवी ज्या क्रमाने चालली अगदी तेच क्रम तुम्ही परीक्षेमध्ये वापरायचा आहे. यशस्वी भवन बी उत्तर, प्रशांत एकूण दुसऱ्या ओळीमध्ये खालून म्हणायचं का त्याला कृष्णा खाडे बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर. प्रशांतने प्रश्न क्रमांक नाही टाकला. अक्षता सानप बी उत्तर, सृष्टी गंडाळ दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये होते खालून. अभिनंदन सृष्टी. अनुष्का थोरे बी उत्तर, वेदांत किशोरे बी उत्तर, प्रशांत सानप हो म्हणतोय निसता गणित काय मास्तरला. वैष्णवी सोनवणे बी उत्तर, साक्षी खाडे बी उत्तर, युवराज थोरवे बी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आलं आहे. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. खूप छान प्रतिसाद तुमचा. प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. पर्याय बी बा, कुणी अंध व्यक्तीने त्यांना डोळ्यांचा उपयोग बघण्यासाठी होऊ शकतो यासाठी बरेचसे लोक पुढे येऊन आपलं नेत्रदान करत आहेत. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा. जगात अंध व्यक्तींची संख्या. जगात अंध व्यक्तीची संख्या. पर्याय ए अगदी कमी आहे, पर्याय बी खूप जास्त आहे, पर्याय सी महत्वाची आहे, पर्याय डी अंदाज करणे शक्य नाही. प्रश्न तिसरा. जगात अंध व्यक्तीची संख्या. उत्तरामधून शोधून काढायचंय, मनाने उत्तर टाकायचं नाही. पर्याय ए अगदी कमी आहे, पर्याय बी खूप जास्त आहे, पर्याय सी महत्वाची आहे, पर्याय डी अंदाज करणे शक्य नाही. उत्तरामध्ये उत्तर आहे पहा. यशस्वी बी उत्तर देते खूप जास्त आहे. वैष्णवी पहिल्याच ओळीमध्ये पहा त्यांनी खूप जास्तच्या ऐवजी काय शब्द वापरला माहिती का. जगात लक्षावधी लोक आंधळे आहेत. लक्षावधी म्हणजे लाखो लोक. लक्षावधी म्हणजे काय, लाखो लोक. अभिनंदन वैष्णवी, म्हणजे सापडायला गेलं पहिल्याच वेळेस उत्तर सापडलं. खूप छान. ओम डी उत्तर. अंदाज करणे शक्य नाही. बघा ओम तुम्हाला गंडवतोय का काय. ओमचं बघून टाकता तर तुमचं बी कार्यक्रम लागेल. वेदांत किशोरे बी उत्तर, सृष्टी गंधा बी उत्तर, युवराज थोरवे बी उत्तर. सृष्टी गंधामध्ये पहिल्या चोळीमध्ये अभिनंदन सृष्टी. वैष्णवी बी उत्तर, प्रशांत पहिल्या चोळीमध्ये म्हणतोय. अक्षता प्रश्नाचं क्रमांक टाकत चलत जा. उत्तर बी बरोबर आहे. अनुष्का थोरवे बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. अगदी सर्व प्रश्नाचे उत्तर बरोबर टाकले आहेत तुम्ही. योग्य उत्तर. चला खूप छान. सृष्टी गंधा साक्षी खाडे बी उत्तर. चला प्रश्न तिसरा. जगात अंध व्यक्तींची संख्या. योग्य उत्तर आहे पर्याय बी खूप जास्त आहे. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. कृष्णा खाडे बी उत्तर. कृष्णा तुझंही अभिनंदन. छान उत्तर. उशिरा का व्हायना टाक. नेट स्लो असल्यामुळे कदाचित विद्यार्थ्यांना दिसत नाही, ते उशिरा उत्तर टाकतात. त्यांची चूक नाही, आपल्या इंटरनेटच्या प्रॉब्लेममुळे कधी कधी आपल्याला युट्यूबचं उशिरा दिसतं, काही सेकंदानंतर दिसतं. छान कृष्णा तुझा प्रतिसाद. अगदी बी उत्तर सर्वांचं बरोबर. तुमच्यासाठी प्रश्न चौथा. त्याचा काही उपयोग नाही. इथं त्याचा म्हणजे कोणाचा. त्याचा काही उपयोग नाही उत्तरामध्ये आलेलं वाक्य आहे. त्याचा काही उपयोग नाही. त्याचा म्हणजे कोणाचा. या अनेक सर्वनाम जे आलंय त्याचा सर्वनाम आलेलं आहे पहा. म्हणजे त्याचा हा सर्वनाम कोणाबद्दल आलंय ते आपल्याला शोधायचं आहे. उत्तरामध्ये याचं उत्तर पण आहे. तुम्हाला त्याचा अंदाज बांधायचा आहे. पर्याय ए अंध व्यक्तीचा, पर्याय बी बालकाचा, पर्याय सी डॉक्टराचा आणि पर्याय डी कुटुंबातील व्यक्तींचा. पहा त्याचा हे सर्वनाम कोणत्या शब्दाबद्दल आलंय, कोणत्या शब्दाचा आहे ते शोधायचे तुम्हाला. पर्याय ए अंध व्यक्तीचा, त्याचा म्हणजे अंध व्यक्तीचा, त्याचा म्हणजे पर्याय बी बालकाचा, पर्याय सी त्याचा म्हणजे डॉक्टराचा आणि पर्याय डी त्याचा म्हणजे कुटुंबातील व्यक्तीचा. योग्य उत्तर टाईप करा. उत्तर क्रमांक 123. प्रश्न चौथा. कृष्णा खाडे हे उत्तर. पहिल्या प्रश्नाला सगळ्यात शेवटी, दुसऱ्या प्रश्नाला सगळ्यात आधी उत्तर. बघा कृष्णाची काय कमाली. लगेच
प्रशांत ए उत्तर, यशस्वी ए उत्तर, ओम सोनवणे ए उत्तर, किशोरे प्रश्न क्रमांक टाकत चला ए उत्तर, अनुष्का थोरवे ए उत्तर, सृष्टी गंडाळ ए उत्तर, साक्षी खाडे ए उत्तर, वैष्णवी दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये म्हणते पहा दुसरी ओळ, अंध व्यक्तींना काही करता येणे शक्य नाही, त्यांचा काही उपयोग नाही, त्याचा काही अंधासाठी काही करता येणे शक्य नाही आणि त्याचा काही उपयोग नाही. इथंच उत्तर आहे. त्याचा म्हणजे कोणाचा? आंधळ. आपण आंधळ कुत्र पीठ खात हे का नाही, म्हणे का नाही, आपल्याला म्हणे पाठ करायचे बरं का विद्यार्थी मित्रांनो. साक्षी अनुष्का ए उत्तर, सृष्टी गंडाळ ए उत्तर, साक्षी खाडे ए उत्तर, चला वैष्णवी ए उत्तर, अक्षता बी उत्तर, बालकांचा चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर अक्षता. का बरं? बालकांचा आहे का? त्यांचा म्हणजे बालकांचा का? युवराज थोरवे ए उत्तर, अक्षता तुझं चुकलं आहे, तर बालकांचा नाही, त्याचं हे सर्व नाम अंध व्यक्तीसाठी आलेलं आहे. चला प्रश्न चौथा, त्याचा काही उपयोग नाही. अक्षता आमच्या शाळेत शिकणारी चौथीतील मुलगी, तरी पण पाचवीच्या तासिका करते, तिचं अभिनंदन, खूप अभिनंदन. प्रश्न चौथा, त्याचा काही उपयोग नाही, त्याचा हा शब्द आलेला आहे. पर्याय ए अंध व्यक्तीचा. खूप छान. ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ए अंध व्यक्तीचा. ए उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. चला 123 उत्तरावरील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. पहा, अशा प्रश्नाच्या वेळेस आपल्याला सर्व उतारा आकलन होणं गरजेचं आहे. अशा प्रश्नामध्ये बऱ्याच जणाला सर्वच उत्तर बरोबर वाटतात, काही वेळी जर सगळं पिवळं दिसतं आपल्याला. असं करू नका. उत्तरामध्ये सर्वात जास्त उल्लेख कोणत्या पर्यायाबद्दल आलाय तो पर्याय शोधायचा आणि त्याचं उत्तर शोधायचं आणि त्यालाच गोल करायचं. प्रश्न पाचवा, या उत्तराला अत्यंत उपयुक्त शीर्षक म्हणजे दिलेली गोष्ट आहे, जे उत्तर आहे आपल्याला त्याच्यासाठी अगदी योग्य शीर्षक म्हणजे योग्य नाव कोणतं शोधायचंय. पर्याय आंधळा भिकारी, पर्याय बी अंधत्व आणि आहार, पर्याय सी अंधत्व दूर करता, पर्याय डी नेत्र बँका. प्रश्न पाचवा, या उत्तरात अत्यंत उपयुक्त शीर्षक आंधळा भिकारी. आपले नाव देणं योग्य वाटेल का? पर्याय बी अंधत्व आणि आहार, पर्याय सी अंधत्व दूर करता आणि पर्याय डी नेत्र बँका. ओम सोनवणे डी उत्तर, यशस्वी भवर सी उत्तर देते, अंधत्व दूर करता, किशोरे डी उत्तर, अक्षता सी उत्तर, प्रशांत डी उत्तर. युवराज थोरवे सी उत्तर. पहा, अशा प्रश्नामध्ये आपले मार्क जाते. याच्यासाठी मी तुम्हाला आपले 200+ उत्तरे झाल्यानंतर काही ट्रिक देणार आहे. त्याचा ट्रिकचा उपयोग करून या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगदी योग्य सोडू शकणार आहे. पहा, अक्षता सानप सी उत्तर, युवराज थोरवे सी उत्तर, सृष्टी गंधा सी उत्तर, अनुष्का थोरवे सी उत्तर, प्रशांत सानप सी उत्तर. चला, खूप अभिनंदन. वैष्णवी सोनवण्याशी उत्तर आणि योग्य उत्तराकडे चालला आहात. खूप छान. सर्वांचं उत्तर बरोबर येतंय, काही जणांचं चुकलं आहे. नेत्र बँका, ओमने जर विचार केला, नेत्र बँका उत्तर टाकलं होतं त्याने. नेत्र बँका ही एकाच वेळेस उल्लेख आलेला आहे. नेत्र बँका. आंधळा भिकारी आपण असं म्हणू शकत नाही. आंधळ्याने फक्त आयुष्यभर भिकच मागलं पाहिजे, म्हणजे ते नाव योग्य वाटत नाही आपल्याला. अंधत्व आणि आहार, अंध व्यक्तींना कोणता आहार घेतला पाहिजे याच्याबद्दल फक्त एकच ओळ आलेली आहे. चांगला सकस आहार घेऊन अंधत्व दूर करता येतं. पण पर्याय सी अंधत्व दूर करता म्हणजे जर आपल्याला आंधळ्या माणसाचं दुःख दूर करायचं असेल, आंधळ्या लोकांना डोळे आणायचे असतील तर योग्य आहार घेतला पाहिजे. नेत्र बँकेला लोकांनी मेल्यानंतर डोळे दान केले पाहिजे.
आणि अंधत्व दूर करता येतं हे डॉक्टरांनी सिद्ध केलंय. वैद्यकीय क्षेत्रामध्ये शोध लागलाय. म्हणजे पर्याय सी बद्दल सर्वात जास्त माहिती आपल्याला या उत्तरामध्ये आलेली आहे. ज्या पर्यायाचं सर्वात जास्त माहिती उत्तरामध्ये असते, ज्या शीर्षकाची सर्वात जास्त माहिती उत्तरामध्ये असते, तेच शीर्षक अगदी योग्य असतं. सर्वांच थोडी थोडी माहिती आहे. आंधळे भीक मागल्याशिवाय काहीच करू शकत नाही जगात. त्याच्याबद्दल एक वाक्य आहे. अंधत्व आणि आहार याच्याबद्दल एक वाक्य आहे. नेत्र बँका याच्याबद्दलही एक वाक्य उत्तरामध्ये आहे. परंतु अंधत्व दूर करता याच्यासाठी 3 ते 4 वाक्य आपल्याला उत्तरामध्ये आले. म्हणजे प्रश्न 5व्याचं योग्य उत्तर पर्याय सी, अंधत्व दूर करता. शी उत्तर अगदी बरोबर. शी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. खूप खूप अभिनंदन तुमचं. चला, शी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. या उत्तरावरील पैकीचे पैकी गुण घेतलेत. अद्यापही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसताल, व्हॉट्सअप चॅनल फॉलो केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये जा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा भाषा विषयाच्या. तेथे तुम्हाला आतापर्यंत जेवढ्या लिंक तयार झाल्या तेवढ्या सर्व लिंक दिलेल्या आहेत. त्या व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्हाला 200+ उत्तरांच्या लिंक, पीडीएफच्या लिंक, सरावाच्या लिंक, निकालाच्या लिंक, पीपीटीच्या लिंक, युट्यूबच्या लिंक तिथं दिल्या जाणार आहेत. तिथे जायचं, युट्यूबचा व्हिडिओ थोडा पुढे घ्यायचा, ज्या सुरुवातीचा ऐकायचं नाही. उतारा जिथे मी उतारा वाचायला सुरुवात केला आहे तिथून वाचायला ऐकायला सुरुवात करायचं. सर्व प्रश्न पाचीचे पाची प्रश्न ऐकायचे. नंतर त्याच्यात वरती सगळ्यात वरती त्या लिंक मध्ये 5 लिंक आहेत. त्याची सगळ्यात शेवटची लिंक व्हिडिओची आहे. सगळ्यात पहिली लिंक टेस्टची आहे. त्या टेस्ट वरती दाबायचं आणि ती सराव टेस्ट वाचून सोडायची. वाचून सोडून जर तुम्हाला पैकी पैकी गुण मिळाले तर अभिनंदन. कमी पडले तर परत त्या व्हॉट्सअप चॅनलला जायचं, परत त्या लिंकला जायचं, परत सोडवायची. जोपर्यंत आपल्याला 5 पैकी 5 प्रश्न बरोबर येत नाहीत तोपर्यंत ते वारंवार सोडवायचे. चला, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. आपले व्हॉट्सअपचा मेसेज आपल्या शाळेच्या ग्रुपला, इतर ग्रुपला शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही या गोष्टीचा लाभ होईल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण उतारा क्रमांक 123 पूर्ण करत आहोत. भेटू पुढच्या उत्तरामध्ये.